नमस्कार. आजच्या ह्या ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. तर चला, आज आहे पालखीचा सोहळा आणि आमच्याकडे इथं सर्व मिळून इथं पालखी दिंडी येते पालखीची तिथून. तर इथं स्वयंपाक वगैरे आचार्यांनी काही केला, काही बायकांनी चपात्या वगैरे बनवल्या. तर बघू शकता इथं मिक्स भाजीसुद्धा झाली, भात झाला आणि इथं अजून इथं मिरचीचा खरडा किंवा ठेचा म्हणू शकता तोसुद्धा बनवला. वरण बनवलं तर एक मोठी टीप भरून आणि पातेल्यातसुद्धा वरण बनवलं. तर 3 दिंडे येणारे आमच्याकडे इथं जेवण करण्यासाठी आणि बाकीचेसुद्धा पब्लिक भरपूर राहते. तर बघू शकता आणि पाऊस यायला लागला आहे. तर बघू शकता बाकीचे माणसं पालखीकडे गेले आणि हे पातेले वगैरे सगळे सरकून ठेवायचे, कारण की जेणेकरून पत्र्याचं पाणी पडायला लागलं. तर हे इथं सरकून ठेवलं आणि चला, थोडासा पाऊससुद्धा आला पालखीच्या निमित्ताने आणि इथं सर्वच जण इथं पालखीची वाट बघताय किंवा दिंडी पालखी पुढं गेली अकोटीला. काही इथं दिंड्या वगैरे ज्याच्याकडं जेवण करण्यासाठी तिथं वळत असत्या. तर बघू शकता ह्या पद्धतीने आम्ही आता पालखीचं कसं स्वागत करतो ते सुद्धा तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर बघू शकता ह्या पद्धतीने इथं ओवा पाय धुवून आणि ओवाळून गंध वगैरे करून असे ह्या पद्धतीने आपण याचं दिंडीचं स्वागत करतो. आणि इथं 3 दिंड्या येत्या. तर बघू शकता प्रत्येक दिंडीचं वेगवेगळं, तर एकामागे एकच दिंड्या असत्या. तर सगळ्यांचं ह्याच पद्धतीने स्वागत केलं जातं. तर बघू शकता तर बघू शकता ह्या पद्धतीने तुळशीचं कळसाचं छानपैकी पूजा करायची आणि सगळ्या बायका कोणाला हळदी कुंकू लावत्या ह्या पद्धतीने. आणि मुख्य म्हणजे ह्या दिंडी वळवण्याचे आमचे भाऊ आणि वहिनी यांचं भरपूर त्याचं सहकार्य असतं आणि सगळे नंतर मार्गदर्शन करतात. सगळे त्यांच्या याच्यानुसार तिथं सगळं काय करत असतात. तर बघू शकता तर बघू शकता इथं दुसरीसुद्धा दिंडी आली. तर ह्याच पद्धतीने याचं सुद्धा स्वागत करायचं.
मस्त इथं फोटो वगैरे काढले तुळशी डोक्यावर घेऊन. तर बघू शकता आणि आतमध्ये आलं इथं फुगड्या वगैरे. तर ह्या पद्धतीने छानपैकी इथं दिंडीचा सोहळा रंगला आहे. तर बघू शकता तुम्ही इथं फुगड्या वगैरे खेळायला लागले. फुगड्या वगैरे खेळून आणि इथं आरतीसुद्धा करायची. हे आहे भाऊ आणि वहिनी. तर बघू शकता यांच्याच मार्गदर्शन खाली इथं भरपूर प्रमाणात इथं वारकरी लोक येते आणि छानपैकी ते मार्गदर्शन सगळ्यांना करते आणि सगळे मिळून इथं वारकऱ्यांना जेवण वगैरे ठेवत्या आणि मिळून सोहळाचा आनंद घेत्या. तर इथं करायची आरती. तर आरतीसाठी इथं वहिनी परत ओवाळून घेत्या, सगळ्यांना हळदी कुंकू लावत्या आणि मस्तपैकी इथं आता आरती करून घेणारे आम्ही. तर बघू शकता काही जणांना आधी घेतले तुळशी डोक्यावर, कळस डोक्यावर आणि ओवाळून करून हळदी कुंकू घेऊन. तर बघू शकता आता आम्ही सुद्धा तुळशी डोक्यावर घेऊन आरती करून घेणारे. जेणेकरून 3 दिंड्या असतात. तर प्रत्येक दिंडीमध्ये झेंडा आणि आरती तुळस घेऊन आणि तिथं आरती करायची असते. तर बाकी 2 याच्या आरत्या झाल्या तर ही 3ऱ्या दिंडीची आरती करायची. तर बघू शकता इथं आरतीसाठी सगळेजण आता उभे राहिले आणि आरतीसाठी जायचं आहे आता. चला तिथं आम्ही आता आरती करून घेणारे आणि आरतीसाठी आम्ही आता एक कडेला तिथं त्यांचा कळस वगैरे ठेवलेला असतो. तर त्यांच्या दिंडीनुसार काय असेल तर झेंडे उभे करून घेत्या आणि तिथं आरतीसुद्धा करून घेत्या. तर बघू शकता इथं सर्वजण उभे राहिले आरती करण्यासाठी आणि तुळस आणि झेंडा घेऊन आम्ही सुद्धा इथं उभं राहिले. 2 दिंड्यांची आरती झाली आणि इथं सुद्धा आरती चालू झाली आता. चला तिथं मस्त आरती करून झाली. आता सगळ्यांना आरती देते बघू शकता. तर छानपैकी इथं दिंडीचं आम्ही स्वागत केलं. बाकीचं सुद्धा तुमच्याबरोबर शेअर करणारे. इथं आरती वगैरे झाली. आता तुळशी आणि झेंडा डोक्यावरून खाली घ्यायचा आणि खाली ठेवायचा कळस वगैरे. तर बघू शकता ह्या पद्धतीने छानपैकी आजचा सोहळा किंवा आजचं दिंडीचं मी तुमच्याबरोबर शेअर केलं. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला वारकऱ्यांसाठी जास्तीत जास्त लाईक आणि कमेंट करा. तर आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. तर पुढचा व्हिडिओ लवकरच मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.